नमस्कार. आज आपण बघणार आहोत शिल्लक राहिलेल्या ब्लाऊजच्या पिसापासून साडी कवर. त्यासाठी बघा मी इथे डबल घडीचा ब्लाऊज पीस घेतला आहे, लेस घेतली आहे. चला तर आपण आता त्याचं कटिंग बघूया. मी इथे डबल घडीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. उंची 33 इंच घेतलेली आहे. मी डबल घडी करणार आहे आणि रुंदी 11 इंच घेतलेली आहे. बघा मी इथे साडी ठेवून घेतलेली आहे. साडीच्या मापानुसार आपण जेवढा पाहिजे तेवढं आपण व्यवस्थित चौकोन करून घेणार आहोत. बघा तेवढं माप करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला वरून आपण पान शेप देऊन घेणार आहोत, वरून घडीची डिझाईन टाकण्यासाठी. बघा जेवढं आपण उंची माप घेतले तेवढं घेऊन वरच्या साईडनं डबल घडी करून घ्यायची. डबल घडी त्यात अजून एक फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित खालून जेवढं साडीत माप घेतलं तिथून सरळ घेऊन पान आकाराचा असा शेप देऊन घ्यायचा. बघा शेप देऊन झालेलं आता कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित जेवढं आपण साडीचं माप घेतले ना, आपल्याला जेवढी साडी बसण्यासाठी जेवढं आपण माप घेतले तिथपर्यंत व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून आपला पान हा शेप तयार होईल. बघा तुम्ही ती गोलाकारसुद्धा शेप देऊ शकता. असा पान आकाराचा शेप तयार झालेला आहे. बघा अशी जेवढी तुम्ही साडीचं माप घेतले तेवढी घडी टाकून असं आपण ठेवून घेणार आहोत. बघा आता आपण कटिंग बघूया. बघा व्यवस्थित डबल घडी आहे तसेच ठेवून सरळ उलटी बाजू बघून आपण शिलाई देऊन घेऊ. चारी बाजूने शिलाई देऊन व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची. बघा किती उपयोग आहे. आपल्या शिल्लक राहिलेल्या ब्लाऊज पीसचा छान उपयोग होऊ शकतो. आपण त्याचा छान असा साडी कवर, मस्त साडी ठेवण्यासाठी किंवा आपली हेवी साडी जरदोशी साडी ठेवण्यासाठी आपण त्याचा छान उपयोग करू शकतो. किंवा असं साखरपुडा, लग्न असेल, वेडिंगसाठी सुद्धा खूप छान असं तिची आयडिया आहे. बघा व्यवस्थित असा पान आकाराचा शेप देऊन घ्यायचा, जेणेकरून आपली शिलाई व्यवस्थित अशी दिसली पाहिजे. पान आकार शेप दिसला पाहिजे. साडीमध्ये व्यवस्थित शिलाई देत आणायची. बघा शिलाई देऊन झाली की थोडंसं अंतर राहिलं की तिथे ओपनच अशी जागा ठेवायची, जेणेकरून आपण ते बाजू सरळ करून घेणार आहोत. शिलाई आत जाणार आहे. बघा आपण आता इथे व्यवस्थित सरळ करून घेणार आहोत. थोडंसं मी अंतर ठेवून तिथून व्यवस्थित ठेवलेलं होतं की जेणेकरून आपला हातून व्यवस्थित आपण कपडा फोल्ड करून सरळ बाजू करून घेणार आहोत. बघा व्यवस्थित असं धरून सरळ बाजू करून घ्यायची. जी ओपन राहिलेली बाजू ती व्यवस्थित अशी दुमडपट्टी करून शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून धागे वगैरे आपले निघणार नाहीत आणि फिनिशिंग छान दिसेल. व्यवस्थित असं डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचं. आता बघा पूर्ण असं शिलाई देऊन घ्यायचं. चारी बाजूनी पूर्ण असं शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित छान शिलाई देऊन घ्यायचं. बघा किती छान त्याचा उपयोग होऊ शकतो. असं तर आपण शिल्लक राहिलेला ब्लाऊज तर आपल्याला समजत नाही काय करायचं. आपण त्यापासून किती छान त्याचा उपयोग होऊ शकतो. साडीचा कवर छान तुम्ही बघणार शेवटी किती छान असा साडीचा कवर वाटते. बघा आपण पाहिजे अशी हवी साडी 1-2 साड्या त्यात ठेवू शकतो. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता. लहान मोठी तुम्हाला हवी ते साईज बाबा साडी घडी करून तुम्ही कशा प्रकारे ठेवता तेवढी सुद्धा तुम्ही साईज घेऊ शकता. वरती तुम्हाला पान आकार नसेल तर गोल जरा असा वेगळा आकारसुद्धा तुम्ही घेऊ शकता. हवे ते घेऊ शकता. तुम्हाला हवा तर लेस वगैरे छान लावून तुम्हाला हवा तर कपडा घेऊ शकता. बघा मी तर डबल घडीचाच सेम कपडा घेतलेला आहे. तुम्हाला नसेल तरी तुम्ही एक अस्तरचा किंवा एक असा वापरू शकता, जेणेकरून आपला अस्तर झालं की शिलाई करून घ्या. बघा व्यवस्थित असा पान आकाराचा व्यवस्थित शेप घेऊन चारी बाजूने पूर्ण शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपला पान आकार असा छान दिसेल आणि साडी कवर पण असं छान दिसेल. हवे त्या तुम्ही डिझाईनमध्ये घेऊ शकता. बघा शिलाई देऊन झालेलं आहे. आता आपलं जेवढं साडीचं माप होतं तेवढं साडीचं माप घ्यायचं. बघा हो का असं फोल्ड करून घ्यायचं आणि वरून जी पान आकार होतं ते असं ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपलं बघा साडीचा कवर असा वाटतोय. बघा आता आपण याला छान अशी लेस लावून घेणार आहोत. लेस लावताना जेणेकरून आपली जी सरळ बाजू वर येणार त्या बाजूने लावताना लेस लावून घ्यायची. बघा व्यवस्थित असं तुम्हाला हवे ते ब्रॉड छोटी किंवा तुम्हाला हवी ते लेस अशी तुम्ही लावू शकता. बघा आता मी ते डबल फोल्ड करून घेणार लेस, जेणेकरून डबल फोल्ड करून म्हणजे आपली व्यवस्थित एका टोकाला अशी धरायची, पूर्ण राऊंड अशी लेस लावून घेणार आहे. बघा
फक्त साडी जी घडीची जी चौकोनी कप्पा आहे ना तो आत जाणार आहे, म्हणून मी तिथे त्याच्यावरती पान आकाराची डिझाईन येणार आहे म्हणून मी तिथे लेस लावली नाही. बघा अशी व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची, जेणेकरून आपले लेस अशी छान असली पाहिजे फिनिशिंगमध्ये. बघा व्यवस्थित असं छान असं शिलाई देऊन घ्यायचं, जेणेकरून आपलं कुठेही शिलाई राहणार नाही किंवा फिनिशिंग पण छान येईल. तुम्हाला हवे तर तुम्ही साईजमध्ये घेऊ शकता. किती छान उपयोग होतो आहे बघा. असं वेगवेगळ्या तुम्ही याचे सुद्धा शिवू शकता. मी तर शिल्लक राहिलेले ब्लाऊजचं असंच म्हणलं, काय तर माझ्यात आयडिया आली की म्हणलं सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून ज्याच्याकडे असं कोणी ते ब्लाऊजचं पीस शिल्लक आहे बाबा, त्यांना काय आयडिया मिळत नसेल तर बाबा आयडिया यावं की बाबा ह्याच्यापासून छान असा उपयोग होऊ शकतो. बघा तर आपलं असं पूर्ण लेस लावून झालेलं आहे. तर बघा हो का असं आपलं साडीचं कवर तयार होते. बघा आता आपण बघा व्यवस्थित असं आपलं जेवढं साडीचं माप आहे तेवढं माप घेऊन सर असं ठेवून आपण तेवढं माप टिक करून घेणार आहोत, जेणेकरून आपण आयाची सरळ शिलाई देऊन घेणार आहोत. बघा अशी शिलाई आपण व्यवस्थित देऊन घेणार आहोत. मी काय आत फोल्ड वगैरे करणार नाही, कारण दोन्ही साईडने मी लेस छान लावलेली आहे. बघा व्यवस्थित असं दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपलं व्यवस्थित. बघा आता असं आपला छान कप्पा तयार झालेला आहे. बघा मी इथे एक छानसं छोटंसं डिझाईन बटन आणि लटकन घेतलेलं आहे आणि ते मी नॉड घेतलेले आहे, जेणेकरून त्याचं हुक करून आपण ते त्या बटनमध्ये लावणार आहोत. बघा तर वरचा जो पान आकाराचा नेमकून टोक होता का नाही शेप, तिथे व्यवस्थित असं आतल्या साईडने आपण ते नॉड घेतलेली आहे छोटीशी. तुम्ही हवे त्या ह्याच्यात घेऊ शकता, बारीक मोठी अशी मी घेतलेली आहे, जेणेकरून आपलं बटन आत जावं. शिलाई देऊन घ्यायची आणि परत ना ते पान आकार शेप आहे तसा वरच्या कप्प्यावरती असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपलं माप घ्यायचं की आपल्याला कितपत ते हुक ते हे केलेले हुक आहे ते अडकवण्यासाठी आपल्याला बटन लावता येईल. तिथे टिक करून घेतले. तिथं आता छानसा असं मी बटन लावून घेणार आहे. बघा तर बटन लावून झालेलं, तुम्हाला हवे ते तुम्ही डिझाईनचं घेऊ शकता. मी तर असं गोल्डनचं बटन घेतलेलं आहे. बघा माझ्याकडे एक छानसं गोल्डनचं लटकन होतं, म्हणून म्हणलं मग छान असं लुक देण्यासाठी मग मी त्यात लटकन त्या हुकमध्ये अडकून घेतलं आहे. बघा तुम्ही बघत असाल अशा तऱ्हेनं आपला साडीचा कवर छान असा तयार झालेला आहे. बघा आता छानपैकी साडी आपण ठेवून बघूया. बघा अशा पद्धतीने साडी व्यवस्थित तुम्हाला त्या साईजमध्ये ज्या हवे त्या घडी करून तुम्ही ठेवू शकता. ब्लाऊज आणि साडीचा बघा किती छान असा कवरचा उपयोग झालेला आहे. बघा साडी ब्लाऊज ठेवण्यासाठी. बघा छान वाटते की नाही. जर तुम्हाला असंच आवडत असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.